अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र दिनाच्या पावन निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने माथाडी कामगारांचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक माननीय मयूर शेठ निकम यांच्या हस्ते करण्यात आले। समाजसेवेची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रक्तदान शिबिरात तरुणाईसह विविध घटकातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदानाचे सामाजिक भान जपले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशाला अनुसरून अनेकांनी स्वेच्छेने 53 लोकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाच्या आयोजनामागे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी काहीतरी देण्याची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर सुरळीत पार पडत आहे। या उपक्रमामुळे केवळ रक्तसाठा वाढण्यास मदत होत नाही तर समाजात सेवा आणि संवेदनशीलतेचा संदेशही पोहोचत आहे। यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे, मिरज शहर अध्यक्ष श्रीधर जाधव, मनोज जाधव, सतीश जाधव, महेश उर्फ बाळासाहेब दाभाडे, विजय शिंदे, मितेश पवार, विनायक ढेरे, राहुल आवळे, मयूर ढेरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी मितेश पवार, अखिल भारतीय मराठा महासंघ वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख। आज सालाबाराप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन, 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन या निमित्त रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन केले होते। सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे व मिरज शहराध्यक्ष श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। तरी यापुढे अजून 20-30 तर रक्तदान डोनेट होतील आणि अशीच आमची समाजसेवा घडू दे अशीच आम्ही संघटनेच्या वतीनं अपेक्षा ठेवतो। आणि महिलांचा सहभाग भरपूर असल्यामुळे या शिबिराला एक वेगळाच आगळा वेगळाच आहे।